थायलंडचा आता कालचा जो व्हिडिओ होता तो त्या बदंतांचा होता. इथल्या लोकांचा, भारतीय व्यापाऱ्यांचा इराणच्या व्यापाऱ्यांशी अवलोकितेश्वर म्हणतात. ठीक आहे, सगळे शारीरिक ठेव त्यांची अतिशय तंतोतंत वाचव, म्हणून हा भला मोठा वारुळातून निघालेला नाग दिसतो. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कान्हेरी लेणीच्या तिसऱ्या पार्टमध्ये. तर ह्या पार्टमध्ये आपण 2 प्लेस बघणार आहोत. एक की ज्या ठिकाणून त्या काळामध्ये बुद्धांची मिरवणूक काढली जायची, आणि दुसरी 90 नंबरची लेणीसुद्धा बघणार आहोत. त्या लेणी जे आता आपण खाली उतरू, जिथे जे पर्यटकांमध्ये फेमस जी जागा आहेत ज्या त्या जागा बघायला आता आपण जाऊच. पण तुम्ही ज्या जागांवर जाऊन आलात आत्ता, म्हणजे सकाळी जी बघितली तर सगळी जनरली बघतो आपण, पण जी आता निर्वाण मिठी जी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या स्ट्रगल करून खाली गेलात, हा खूप टफ आहे. ते आम्ही तुम्हाला घडीमध्ये खाली उतरवलं, ते आमचं स्किल होतं. माझ्या बरोबरचे माझे मित्र जे काय आहेत ते विकास, राजगुरू, सिद्धार्थ, बुद्धम, आम्ही ते आमची स्किल होते की तुम्हाला आम्ही उतरवलं खाली, आणि त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकलात आणि ते पाहू शकलात. तर तुम्ही प्रिव्हिलेज समजा की तिकडे कोणीही जात नाही, तिकडे तुम्ही गेला होता. आणि जे अनंत झालेले जे बदंत होते त्या काळातले, तर त्या लोकांचे शारीरिक धातू कुठे जतन केले होते हे तुम्ही पाहू शकलात. नाहीतर एरवी तुम्हाला कोणाला पाहता आलं नसतं. म्हणजे तुम्ही पण ते होकार द्याल की मी जर नसतो तर तुम्ही तिथे कधी गेला नसता. बरोबर आहे? म्हणजे तो आपण थोडस हसण्यावरही घालू, पण ते खूप रिस्की आहे. बिबटे सतत असतात तिथे. मी काही उतरताना आधी सांगितलं होतं, काही लोकांनी पुढे जा, आणि बिबटे असतात तर ते हाकला, आणि असतात. आम्ही बघितलेले पण आहे, म्हणजे आम्ही उतरतोय आणि तो पळतोय, असं झालेले आहे. ओके, बिबट्यापेक्षा आम्ही डेंजर असल्या कारणाने ते निघून गेले. तर त्यांचं ते वास्तव्याचं ठिकाण आहे आणि तिथे ते गेलेत. आता तुम्ही जर आजूबाजूला फिरून बघितलं तर या जागेवर तुमच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. आणि एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये भर 3 वाजता या अशा रखरखत्या उन्हामध्ये या कातळावर तुम्ही उभं राहिले, हे कशासाठी? काय गरज आहे आपल्याला इथे येण्याची? तर ही आत्तापर्यंत जेवढ्या पण संघटना आहेत त्यांना ह्या वास्तू की ही जागा सांगता येत नाही. मे बी त्यांचा अजून तिथपर्यंतचा अभ्यास पोहोचलेला नसेल म्हणून. पण ही व्हॅल्युएबल जागा आहे, खूप महत्त्वपूर्ण जागा आहे. की बुद्धिझममध्ये एक संप्रदाय असा होता जो बुद्धांचं शिल्प या खालच्या लेणीतून काढलं जायचं, काढून त्याची मिरवणूक काढली जायची. वाजत गाजत या परिसरामधून ते वाजत गाजत आणायचे, आणि वाजत गाजत आणल्यानंतर इथे तुम्ही खाली दगडांचं हौद बघितलं, त्याच्यात पाणी आहे. इथे या जागेवर बुद्धांचं शिल्प ठेवलं जायचं आणि त्याला अभिषेक घातला जात होता. ओके, हा इथे तर अभिषेक जरी तुम्हाला कोणी आता म्हटलं की आमची पद्धती आहे किंवा आम्ही करतो, तर त्याचे पुरावे मात्र तुमच्याकडे पुरावे. अभिषेक घालण्याची पद्धत बौद्धांमध्ये होती. सम्यक संबुद्धांच्या शिल्पाची चल आणि अचल प्रकार आहे. तो मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन. चल म्हणजे मुवमेंटेबल, अचल म्हणजे जे हलत नाही, स्थिर असतं, जे मुवमेंट होत नाही, ज्या मुवमेंट न होणाऱ्या जे शिल्प असतात त्यांना काढू शकत नाही, मुवमेंटच नाही. दगडाचे असतील किंवा इंटॅक्ट असतील तर ते आपण काढू शकत नाही. पण ज्या मुवमेंट करणारे आहेत, ज्या धातूच्या असतील किंवा ज्या लाकडाच्या असतील, अशा धातूंच्या सम्यक संबुद्धांच्या शिल्पाची वाजत गाजत मिरवणूक काढायची आणि ती इथे आणायची. हा सगळ्यात वरचा भाग आहे, खाली नाही, वरचा भाग आहे. इथे त्याची अभिषेक घातली जात होती. इथे ते जे काही त्यांना ऑफरिंग्स असतात, आपण म्हणतो ना की आपण जे काही खातो, तुम्ही बघितलं असेल की इतर संप्रदाय किती भोजन देतात, ते भोग, किती भोग. तर ती जी काय पद्धत आहे ती बुद्धिझमची देण आहे. बुद्धांना तुम्ही जे काही खाता ते दिलं जात होतं. 3 वेळचं भोजन बुद्धांना आत्ताही दिलं जातं श्रीलंकेमध्ये. तुम्ही जर, मी आता काही व्हिडिओज टाकतोय. आता मी सध्या आम्ही थायलंडला गेलेलो त्याचे व्हिडिओज मी शेअर करतोय की
किती जण बघतायत मला माहिती नाही, माझं काम आहे म्हणून मी ते शेअर करतोय. तर मी थायलंडचे व्हिडिओज टाकतोय. थायलंडचा आता कालचा जो व्हिडिओ होता तो त्या बदंतांचा होता, ज्यांना मॉमिफाय केलेलं होतं आणि त्यांना प्रिझर्व करून ठेवलेलं आहे, ज्यांना ते गुरु बोलतात त्यांना, म्हणजे बदंत. ते त्यांचे शरीर अख्खं चक्क ठेवलेलं आहे. तर ते त्यांचं प्रिझर्व केलेलं आहे. ती इकडूनच गेलेली पद्धत आहे. आणि त्यांना बुद्धांना भोग देण्याची पद्धत आहे. म्हणजे जेवण तुम्ही जे काही जेवता त्यांचा अभिषेक घातलं जायचं, तुम्ही जे काय तुम्ही खाता ते. हा, तर तिथे इथे बुद्धांचं शिल्पाला ठेवलं जात होतं तिथे, आणि प्रमुख बदंत इथे असायचे, इथे ठेवली जायची ती मूर्ती. इथे जे काय आहे ते प्रमुख बदंत रिच्युअल्स करायचे. आणि हे सगळे तो परिसर आहे. आणि ते हौद आहे, तिथून पाणी आणलं जायचं. आणि आता सध्या ना इथून जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल पॅगोडा बरोबर इथून समोर दिसतो. बरोबर मध्ये कळलं, चला ठीक आहे, ओके, दिसलं या. तर ही लेणी सोपाराशी कनेक्टेड होती, कारण ही धार्मिक केंद्र होतं आणि प्रमुख सेंटर ते होतं, त्याच्यामुळे ही लेणी त्याच्याशी कनेक्टेड होतं. कोणीतरी मला विचारला प्रश्न की लेणी नालंदाशी कनेक्टेड होती, तर होती का? तर 101%. 1942-43च्या आसपास इथे मको दीक्षित नावाचे सर होऊन गेले पुण्यातले. त्यांनी इथे अभ्यास करत होते, ते बुद्धिस्ट स्टडी करत होते. बुद्धिस्ट स्टडी करत असताना आपण जाऊ आता त्या 34-35 लेणीच्या प्रांगणामध्ये मातीचा डेब्रिज होता. ते डेब्रिज त्यांनी जेव्हा सरकवलं किंवा त्यांनी ते क्युरियस होते, त्यांना एक साधारण एवढी 3 फुटाच्या आसपास एक तारा तुम्हाला दाखवतात आतमध्ये लेणीवरती, खाली गेल्यावर तारा दाखवतो. त्या ताराची पद्मासनातली जीर्ण झालेली, कारण ती माती खाली सापडलेली होती त्याच्यामुळे तिला जीर्ण झालेली ती शिल्प लाकडाचं जे शिसमचं होतं ती सापडली. तर तिचे फोटोग्राफ्स आहेत माझ्या टॅबमध्ये, ते दाखवेन मी तुम्हाला. तर ती सापडलेली होती आणि ती आली कुठून म्हणून मको दीक्षित सरांनी ती पाठवली होती सांकलिया सरांना. जर कोणी हिस्ट्रीवर अभ्यास करत असेल तर त्यांना सांकलिया माहिती असतील. त्या सांकलिया सरांशी तिच्या विश्लेषण केलं आणि तेव्हा कळलं की इथे वज्रायन पंथ ऍक्टिव्ह होता. हे जे मी तुम्हाला रिच्युअल सांगतो हे सगळं वज्रायन पंथाची देण आहे. वज्रायन पंथाप्रमाणेच बुद्धांना खूप अलौकिक तत्वावर मांडलं गेलं आणि बुद्धांचं शिल्प जिथे कुठे पूजनासाठी ठेवलं जात होतं ते पण आपण बघू. बुद्धांना इथे पूजन केलं जात होतं हे फक्त काही थोड्या लोकांना माहिती, सगळ्या काही लोकांना माहिती नाही. बुद्धिझमचे हे प्रकार आहेत, पण हे करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. हे सगळं आपण त्यागलेलं आहे. बुद्धिझमची ऱ्हास होण्याची कारणं इथूनच होतात. या काही गोष्टी आहेत ज्या मूळ बुद्धिझमची फिलॉसॉफी आहे त्याच्याशी फारकत घेतल्या कारणाने बुद्धिझमचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या करून नये. बाबासाहेबांनी आपल्याला याच्यापासून बाजूला सारलंय आणि आपल्याला मूळ बुद्ध धम्म किंवा आपला जो मूळ तत्वज्ञान आहे तिथपर्यंत नेलंय. तर ही वास्तू जसं आपण आता तुम्हाला जी निर्वाण विधी तुम्ही जशी बघितली ती जशी व्हॅल्युएबल आहे तेवढीच व्हॅल्युएबल ही जागा आहे. नंतरच्या काळात शेवटच्या काळामधलं हे आहे, हे नंतरचं पिरियड आहे, वज्रायन पंथाचा उदयाचा काळ आहे. ठीक आहे, झाले अजून नाही आपण प्रचार करत होतो तेव्हा आपण सांगितलं ना कोणाशी तरी संबंध आहे या लेणीचा कुठल्या तरी देशाशी. इराण सांगितलं ना मी, इराणचा संबंध आहे, इराणचा संबंध आहे, इराणियन. पण बोललो ना की इराणचा या लेणीशी आता ज्या देशामध्ये लढाई चालू आहे, ज्या देशाशी एवढं सगळं काही चालू आहे तो देश अजूनपर्यंत स्वतःच्या पायावर टिकू राहू शकलाय का? आणि तो आत्ताही आपल्या देशाला खूप चांगला मानतो. तुम्ही बघितलं असेल इराणियांचे जेवढे पण जे लीडर्स होऊन गेले धार्मिक म्हणा किंवा कोणी, जरी आपल्या सरकारशी त्यांचं मतमतांतर असलं तरी ते जनतेशी संबंध जोडून आहेत. ते म्हटलं ना की हम लोग इनके लिए दे रहे. त्याचा रिझनच असं आहे का आपलं म्हणजे इंडियन्स आणि इराणियन्स
यांचा ट्रेड हजारो वर्षापूर्वीचा होता. आता होता याला पुरावा काय आहे? हजारो वर्षापूर्वी या लेण्यांचा भारतीय व्यापाऱ्यांचा किंवा भारतीय राज्यकर्त्यांचा आणि इराणियन राज्यकर्त्यांचा किंवा इराणियन व्यापाऱ्यांचा संबंध दृढ होता. अतिशय जबरदस्त यांचे संबंध होते. याचे पुरावे या लेणीमध्ये आहेत. जवळपास 50च्या आसपास वरती इथे शिलालेख आहेत, पण इराणियन्सचे लेख फक्त या लेणीवर आहेत. पहलवी लिपी ज्याला म्हणतात, पहलवी लिपी मधले शिलालेख हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल नाही, हॉरिझॉन्टल आहेत. आतापर्यंत आपले शिलालेख आपण कसे बघितले? आडवे बघत आलो, बरोबर, आडवे बघत आलो. फक्त या लेणीमध्येच असं आहे की सगळे शिलालेख उभे आहेत, व्हर्टिकल आहेत, आणि ते इराणियन्स लोकांचे आहेत. रेफरन्स मिळतात आपल्याला की हजारो वर्षापूर्वी, नियर 1009 मध्ये, 1009च्या आसपास, तो 1000 पकडा, आजपासून 1000 वर्षापूर्वी इराणियन व्यापाऱ्यांनी या इथल्या राज्यकर्त्यांना, म्हणजे जो कोणी प्रशासन करणार होता किंवा राज्यकर्ता होता, त्याचा व्यापार चालत होता, आणि त्यांनी या लेणीला भेट दिली होती असा शिलालेख त्यांनी लिहिलाय. आणि त्याचे डेटिंग्स पण आपल्याला सापडले. 24 ऑक्टोबर 1000 असं तो उल्लेख सापडलाय. आणि जे कोणी नावं होती त्यांची नावं पण दिलेत. आता जर तुम्हाला दाखवलं नाही तर तुम्हाला आतापर्यंत ते दिसले नाहीत, बरोबर ना. इथे 4 शिलालेख होते, त्याच्यापैकी आता 3 शिलालेख आहेत इथे, ज्याला आपण पिलास्टर म्हणतो. पिलास्टर म्हणजे या भिंतीमध्ये चिकटलेला असतो, अर्ध उठावा असतो, त्याला पिलास्टर म्हणतो. जे हे स्तंभ असतात त्यांना आपण स्तंभ पिलास्टर म्हणतो. हे पिलास्टर आहेत, हे जे तुम्हाला दिसतात हे पिलास्टर आहेत. इथे तुम्ही जर बघितलं नीट तर इथे ते इराणियन्स लोकांचे नाव नोंदवलेले आहेत. बरोबर. ते उभे आहेत चायनीज सारखे. एक या बाजूला आहे, एक त्या बाजूला आहे, ओके. आणि एक ते पाण्याच्या टाकीच्या वर आहे, चौकोनी सरफेस मध्ये. दिसलं? हो, ते या म्हणजे इथला जो राजा होता त्याला भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या व्यापाराच्या निमित्ताने ते आले. 1000 इयर अगोचा ते शिलालेख आहे. याचं रिझन आता समजलं असेल की ती इन्फॉर्मेशन आपण शेअर करतो ती केवढी व्हॅल्युएबल आहे. आजपासून 1000 वर्षापूर्वी इथल्या लोकांचा, भारतीय व्यापाऱ्यांचा इराणच्या व्यापाऱ्यांशी संबंध होता. म्हणजे इथल्या लोकांचा 2000 वर्षापूर्वी भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचा फार एथेन्स मध्ये व्यापार चालला. एथेन्स मध्ये त्यांचा दबदबा होता. आणि इथून जाणारा जो माल होता, कोणता माल होता? मग आपल्याकडचं कापड होता, प्रसिद्ध कापड. कोणतं? रेशम. मसाल्याचे पदार्थ. स्त्रियांना आवडणं कोणतं कापड आहे? पैठणी. पैठणी फक्त काही स्त्रियांना, भारतीयातल्या स्त्रियांना आकर्षण होतं का? तर नव्हतं. तिकडे स्त्रियांना सुद्धा त्याचं आकर्षण होतं. आणि दर वर्षाला 12 दुमजली जहाज तुमच्या, आणि अनेक स्टर्सीस, तिकडच्या भाषेमधली जी नाणी आहेत त्यांना स्टर्सीस म्हटलं गेलंय. ते अनेक स्टर्सीसचा व्यापार आपल्याकडून तिकडून इकडे असं होत होतं. आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून सोनं घेत होतो. ट्रेड चालत होतं. आणि ट्रेड कुठून चालायचं? तर तुमच्या सोपाऱ्यावरून. आणि ते ट्रेड एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं की त्यावेळेला सिनेटमध्ये तो एक सिनेटर त्यांचा घाबरतो आणि तो म्हणतो की अरे बाबा, तुम्ही भारताकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माल मागवता, तुम्ही मसाले मागवता, तुम्ही इकडचे कापड मागवता, तुम्ही इकडचं बीड मागवता, बीड सेमी प्रेशियस स्टोन आहे, बीड मागवता, आपलं आणि आरोग्य पैसे शून्य जाते. आज तुम्ही पैसे जर विचारलं तर कशावर जातात? तर सगळेचे सगळे पैसे तुमचे शिक्षण आणि आरोग्यावरच खर्च होतात. त्याच्यामुळे त्यावेळेला शिक्षण फुकट होतं. सम्राट अशोकांच्या काळात, सातवाहनांच्या काळात फुकट होतं. असं आपला इतिहास जर तुम्ही डोकावलं तर हे सगळं कळेल. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जाऊन थोड्या वेळ ते काही गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. आता तुम्ही जर आतमध्ये जाताना बघितलं असेल की हाफ आर्च आहे. तर जसं इथे आहे तसं श्रीलंकेमध्ये पण आहे. माझ्या बरोबर श्रीलंकेमध्ये, आता या ग्रुपमध्ये कोणीच नाहीये,
म्हणजे श्रीलंकेत आलेत त्यांना आम्ही हे वर्णन करतो. हे काढलेलं आहे, हे तुम्हाला बघायला भेटतं. हे जे आहे बुद्धांना आपण बघतो धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. बोधिसत्व आहेत, दोन्ही बोधिसत्व दिसतात. स्त्रिया आहेत दोन, ही एक स्त्री आहे, ती कोण आहे आता मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर सांगेन. ठीक आहे, हे बाकीचे बुद्धच आहेत, बाकीचे कॅरेक्टर आतमध्ये गेल्यावर सांगेन. डाव्या साईडला जाऊन आतमध्ये बस, मी उजव्या साईडला राहतो, तुम्ही डाव्या साईडला आतमध्ये जा. गॉगल्स काढा, टोपी काढा, तुम्हाला झटकन काही दिसणार नाही, आतमध्ये अंधार दिसेल. डाव्या साईडला बसा आणि उजव्या साईडला बघा. मला असं वाटायचं की फक्त अष्टपाई शिल्प आहे बोधिसत्वाचं, पण मी जेव्हा उदयगिरी या मॉनेस्ट्रीला गेलो ओडिसामध्ये, तर तिथं तारादेवीचं पण होतं. तारादेवीचं अष्टपाई शिल्प होतं. म्हणजे आतापर्यंत बोधिसत्वांना साकडं घातलं जात होतं आणि बोधिसत्वांना सदधम्म पुंडरी सुक्तामध्ये, सदधम्म पुंडरी सुक्त जो आहे तर त्याच्यामध्ये साकडं घातलं जातं. साकडं इन द सेन्स बोधिसत्वाला विनवणी केली जाते किंवा आम्ही संकटात सापडलोय, त्या संकटातून आम्हाला वाचव म्हणून धावा केला जातो आणि मग बोधिसत्व त्या वेळेला येतो आणि तो त्याला वाचवतो. असं एकूणच ती गाथा आहे आणि त्याच्यावर आधारित हे शिल्प आहे जे तुम्ही आता बघताय. सम्यक संबुद्धांचं कधी काळी इथं शिल्प होतं जे तुम्ही आता बसत होता, तर इथं कधी काळी बुद्धांचं शिल्प होतं म्हणतोय मी, म्हणजे आता नाहीये. ओके, पण इथं होतं याला पुरावा काय? तर मी जनरली आता आज जे आपण करतोय मी ते अभिषेक जे आहे ते अगदी शेवटी, कारण त्याआधी मग चल आणि बुद्धांची मूर्ती हलवली जात होती नव्हती, त्याच्या बाजूला बोधिसत्व कोण, कसं काय, बुद्धांच्या पाठीमागे काय असतं काय नसतं, त्यांच्या आजूबाजूला कोण असतं नसतं, ह्या सगळ्याच टप्प्याटप्प्याने गोष्टी समजावून सांगत असतो. त्यामुळे इथे येईपर्यंत बुद्ध असतात कसे असतात कसे नसतात, त्याच्यामुळे काय असतं, या सगळ्याच गोष्टी समजून येतात. पण बऱ्याच वेळेला अभ्यास दौऱ्यामध्ये आलेल्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला, बाकीचे लोक येतात, बाकीच्या संघटना येतात मिरवणुकीवर, तुम्ही का नेत नाही आम्हाला? तर का नेत नाही तर आता कळलं असेल तुम्हाला. तर बुद्धांचं शिल्प होतं आणि ते कशाच्या आधारावर होतं, तर बुद्धांना जे सिंहनाद सुत्त आहे, सिंहनाद सुत्ताच्या अनुषंगाने बुद्धांचं शिल्प तयार केलेलं होतं. बुद्ध पर्सन की त्यांच्या पाठीमागे हॉलो किंवा ज्याला आपण प्रभावलय म्हणू किंवा ज्याला आभा म्हणू, ज्याने बुद्धत्व प्राप्त केलंय अशा व्यक्तीचा चेहरा प्रसन्न असतो आणि त्यामुळे तो प्रसन्नता कशी दाखवायची, तर प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागे तो प्रभावलय दाखवला जातो किंवा त्याला आपण आभा म्हणू आजच्या भाषेत. ते प्रभावलय कुठे दिसते तुम्हाला? तुम्ही जे चक्र म्हटलात ना, तर त्याला प्रभावलय म्हणतात. दिसते ना, त्याला म्हणतात बुद्ध. ओके, तर मग बुद्ध म्हणजे सिद्धार्थांनी तर गृह त्याग केलं, मग ते काय झाले बुद्ध. पण एक असा होता की जो बुद्धांना आत्ताही त्या भूमिकेत बघायचा, कोणत्या? शासनकर्त्याच्या भूमिकेत बघायचा. मग तो शासनकर्ता कोण असायचा म्हणून त्यांना शास्ता म्हणायची. तर शास्ता ज्यांचं शासन चालू आहे, मग बुद्धांचं आता कोणतं शासन चालू आहे? बुद्धांनी तर सगळं सोडून दिलेलं आहे, त्यागलेलं होतं. बुद्धांचं कोणतं शासन चालू आहे? तर बुद्धांचं धम्मशासन चालू आहे, म्हणून त्यांना शास्ता असं संबोधन केलं जातं. तुम्ही जेव्हा हा संबोधन तुम्ही ऐकाल शास्ता, समजून जायचं की तो पंथ आहे की जो बुद्धांना शास्ता या भूमिकेतून नाही. तर इथे दोन बोधिसत्व आहेत, एक हा बोधिसत्व आहे, एक हा बोधिसत्व आहे. तर एक आहे बोधिसत्व पद्मपाणी आणि एक बोधिसत्व आहे त्यांचं नाव वज्रपाणी. तर बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी ओळखू शकतो आपण. कसं ओळखू शकतो? तर बोधिसत्व पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ असतो, पीठासह दिसतोय, हा कमळ आहे, जटा मुकुट असतो. बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी. बोधिसत्वच्या डोक्यावरच्या मुकुटामध्ये कधी कधी बुद्ध रूप असतं, तर कधी कधी स्तूप असतो. तर तुम्हाला ते इथे कधी कधी बघायला मिळेल. ठीक आहे. आता बोधिसत्व हा नंतरच्या काळात जवळपास साधारण 5व्या शतकानंतर खूप महत्व प्राप्त केलेला समजून घेण्यासाठी देवत आहे आजच्या भाषेत. तर त्याला 5व्या शतकानंतर बुद्धांपेक्षा पण जास्त बोधिसत्वाला पूजलं गेलेलं होतं.
हे कशावरून कळतं आपल्याला, तर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे बोधिसत्व आहे. बुद्ध तर आता इथे नाही आहेत, त्यांचं शिल्प पूर्णपणे तुटलंय, तोडलंय, नष्ट झालंय. बुद्धांचा चिवराचा काठ इथे दिसतोय, इथे काठ आहे तो. ओके. आणि हे बाकी प्रभावलय आहे, इकडे ते नागराजी आहे, इकडे तो काय दिसतंय, मोर. हा मोर आहे, हा मोरच आहे तो. मोर आहे. तर मोर कशाचं इंडिकेशन आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं मन कसं असतं, मोराचा स्वभाव कसा असतो, तर अशा मोराचं मन जो असतो, असं चंचल जो असतो, आपलं मन मोराच्या स्वभावासारखं आहे, चंचल आहे. त्याला सुद्धा आपण बुद्धत्वाची सांगड घातली नंतर बुद्धिझमची, तर त्याला सुद्धा आपण शांत करू शकतो किंवा शमतो. तसंच इथे हा 11 विकार प्राणी दिसतो, मकर 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 इथे व्याल म्हणतात त्याच्यावरती, हा व्याल आहे. आणि इथे मकर आहे, हा व्याल आहे. हा व्याल नंतरच्या काळामध्ये पुढे जाऊन चीन, तिबेट आणि या भागातून त्याला ड्रॅगन असं संबोधले. भारतामध्ये व्याल आहे. असं देखील व्यक्ती, आपलं मन कसं आहे, मन छोटं पण होतं आणि मोठं पण होतं, कुठेही जातो, कुठेही भरकटतो, कुठेही पोचतो. पण त्याला बुद्धिझमची सांगड घातली, बुद्ध धर्माची सांगड घातली की त्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावर माणसाने बसलाय, त्याच्या हातात पाश आहे, इथे पाश आहे, तो त्याला कंट्रोल करू शकतो आपण. असं ते सगळ्यांचं विश्लेषण आहे. इथे वर आहे तो यक्ष आहे, यक्ष, यक्ष, त्याला यक्ष म्हणजे यक्ष म्हणतात. तो यक्ष असतो, असा ढेरपोट्या असतो, गुडगुडीत असतो, पोट पुढे असतो, नाक फेंद्रा असतो, डोळे बटबटीत असतात, कुरळे केस असतात, गळ्यामध्ये कधी कधी नरमुंड असतात. असा तो यक्ष असतो. तो यक्ष, त्याला पाली प्राकृत मध्ये नाव आहे. हा यक्ष हवेतून उडत येतो आणि बुद्धांच्या सेवेत असतो. तो बुद्धांना पुष्पहार अर्पण करायला आलाय हवेतून. गॉट इट? तो असा आहे, बघितलं, हा तो यक्ष आहे. आणि इथे ते मला आवडणारे हे गंधर्व आहेत. हे गंधर्व मगाशी आपण कुठे बघितले, बुद्धांच्या डोक्याच्या वर, इथे व्यवस्थित दिसले आणि इथे व्यवस्थित दिसत आहेत. ढगांवर स्वार होऊन आलेले, कसे ढग काढलेले, ढगांवर स्वार होऊन आले, जर जर उडत उडत येतात काही काही लगबगीने आपल्या सहपत्नी सह येत आहेत ते. हा एक गंधर्व आहे, ती त्याची सहपत्नी आहे, सहचारिणी आहे, आणि हवेंवर स्वार होऊन आली आहे. तिच्या अंगावरचा जो कपडा आहे तो असा उलट्या दिशेने उडतोय ना, उडत उडत आले. फॅन्टसी आहे ना एकदम जबरदस्त. आणि पुष्पहार घेऊन आलेत किंवा फुलमाळा घेऊन आलेत किंवा फुलांची परडी घेऊन आलेत, बुद्धांच्या भेटीला आलेत, स्वागत करतायत. असा हा सगळा प्रसंग आहे. जेव्हा कधी हे निर्माण झालेला असेल, ही लेणी साधारण 5व्या शतकात निर्माण झाली. जेव्हा कधी ही लेणी निर्माण झाली तेव्हा ही रंगवलेली होती, चित्रित केलेली होती, टोटली पेंटेड. इथे तुम्हाला जो सडसडीत बांध्याचा व्यक्ती दिसतोय याला बोधिसत्व अवलोकितेश्वर म्हणतात. ठीक आहे, बोधिसत्व पद्मपाणी. ओके. याच्या हातामध्ये कमळ देठ आहे, नेहमी देठ असतो, वर उमललेलं पूर्ण विकसित झालेलं कमळ आहे आणि तो पूर्ण देठासह आहे. ओके. आणि हा एकदम सडसडीत आहे. आता आपण खाली काय बघितलेले की मस्त गुडगुडीत, चांगले हेल्दी ते व्यापारी बघितले. ओके, गुडगुडीत होते ना, मस्त खाली बेलाड होते, त्यांच्या तब्येतीवरूनच कळत होतं की खूप समृद्धी आहे, संपन्नता आहे. इथे काय खूप स्लिम ट्रिम दिसतोय, तो एकदम बारीक आहे, एकदम नाजूक आहे, एकदम स्लिम ट्रिम दिसतोय ना. आणि मस्तपैकी धोतर इथपर्यंत नेसलेलं आहे, पारदर्शक आहे, तल्लम कापड वापरलाय, रिच आहे खूप. ते कसं कळतं, हा सगळा तल्लम कापड आहे, खूप नाजूक कोरीव काम आहे. कशावर आहे तर कमळाच्या पेडस्टलवर आहे. कमळ आहे. कमळ कशाचं प्रतीक आहे तर कमळ प्युरिटीचं साईन आहे. कमळ नेहमी चिखलात उगवतो. ओके. पण त्याला कुठल्याही तृष्णा शिवत नाही. तृष्णा म्हणजे आसक्ती, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. बुद्धांनी या सगळ्या आसक्ती शमवलेल्या होत्या, म्हणून बुद्धाला नेहमी कमळाच्या आसनावर बसवलेलं दाखवतं. ते तुम्हाला इथे पण दाखवेन मी. तर बुद्धांना नेहमी कमळाच्या आसनावर बसवलेलं दाखवतं. त्याचं कारणच असं आहे की बुद्धांनी सगळ्या त्यांच्या तृष्णा होत्या त्या शमवलेल्या होत्या. कमळ जरी चिखलात उगवलेला असला तरी त्याला कमळाला चिखल किंवा पाणी शिवू शकत नाही. नैसर्गिक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये की कोणत्याही जे चिखल आहे किंवा पाणी आहे ते त्याला शिवत नाही. तसेच बुद्ध होते, म्हणून बुद्धांना कमळाच्या आसनावर बसवलेले दाखवतात. तुम्हाला दाखवतो इथे मी. ठीक आहे. कमळाच्या पेडस्टलवर आहेत, मस्तपैकी उभे आहेत, डोळे अर्धविलोम आहेत,
आता इथे हात जो तुटला आहे तो अभय मुद्रेत असतो. अभय भिऊ नको म्हणून अभय असतं. जे आताही म्हणतात भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. ते घेतले इथून. ठीक आहे. हा फॅक्ट आहे. वर बुद्ध आहेत. ठीक आहे. हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. आता खालती पण एक आहे गणपतीला, ते सांगता येत नाही. हे भिक्खू आहेत. आता हे जर भिक्खू आहेत तर आपण कुठे आहेत आपण लक्षात घ्यायचं. ओके, इथे 4 पॅनल आहेत. नाही सॉरी, 1 2 3 4 5. ओके, या साईडला 5 आहेत तर या साईडला 5 आहेत. या शिल्पाला नाव आहे, हे शिल्प महादसभै नावाने ओळखलं जातं. कोणत्या? महादसभै शिल्प. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महादसभै शिल्प फक्त माझ्या मुंबईमध्ये आहे. हे तुम्हाला बघायला फक्त मुंबईमध्ये यायला लागेल. नाही तर तुम्हाला अष्टभै शिल्प वेरूळच्या लेणीवर बघायला मिळेल, तुम्हाला बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागच्या लेणीमध्ये बघायला मिळेल. पण 10 शिल्प मात्र तुम्हाला कानेरी मुंबईमध्ये यायला लागेल. ते पण सूरज जगतापला गेले. तर हे जनरली म्हणजे जोक पार्ट. पण हे शिल्प जनरली समजत नाही आपल्याला. वरती आता वरून जर तुम्ही बघितलं, चला आपण खालून चालू करूया. खालून समोर तुमच्या चेहऱ्याच्या समोर काय दिसतंय तर एक कॅरेक्टर दिसतोय, हा एक व्यक्ती दिसतोय आणि हा एक व्यक्ती दिसतोय. व्यापारी लोक कशातून व्यापार करायचे? मोठ्या प्रमाणामध्ये जहाजातून, समुद्रातून, जंगल वाटा तुडवत ते येत होते. ओके, मग त्यांना त्या काळामध्ये भेटवणारे जे काही त्यांचे भय होते त्या भयातून आम्हाला वाचव म्हणून ते बोधिसत्व अवलोकितेश्वराला साकडं घालायचे. या पॅनलला आणखीन एक नाव आहे जे जनरली तुम्हाला इतरांचं वाटेल पण त्याची उत्पत्ती इथूनच आहे. याला संकटमोचन असे शिल्प म्हणतात. संकटमोचन आता कोण कोणाला म्हणते? तर संकटमोचन हेच आहे. कसं आहे ते सांगतो आता तुम्हाला. हा जो व्यक्ती आहे याला साकडं घातलं जातं. जे जे तुमचे भय आहेत त्या भयातून आम्हाला वाचव. हा जेव्हा याला वंदन केलं जातं, याचा धावा केला जातो, तेव्हा तो प्रकटतो आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो असं हे शिल्प सांगतो. हे मी नाही सांगत. कसं आहे ते आता सांगतो. आता व्यापारी आहे. कोण व्यापारी आहे? चला, बुद्धम जाधव एक व्यापारी आहे. समुद्रातून येतोय. चला, तो निघाला कुठून? बदलापूरवरून बोटीने निघाला आणि त्याला काहीतरी समुद्रामध्ये आला वादळ. तो आता त्या वादळात अडकला. मग तो धावा करतो कोणाचा? बोधिसत्व समोर प्रकटतो हवेतून. म्हणून हवेतून आलाय म्हणून त्याचे पाय दुमटलेले आहेत आणि तो अभय देतोय. हे तुम्हाला दिसतंय. होडीतून तो आलाय. ह्या समुद्रातून आलेल्या पाण्याच्या लाटा आहेत आणि हा व्यापारी आहे. त्याच्या बरोबरचा जो कोणी व्यक्ती आहे तो आहे. हे 2 व्यक्ती आहेत. ही बोट आहे, हे जहाज आहे आणि इथे त्याच्या समोर प्रकटलेला तो बोधिसत्व आहे जो त्याच्या उपासकाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रकट झालाय. ओके, तर इथे कोण आहे? तो बोधिसत्व त्याला वाचवण्यासाठी समोर प्रकट झालाय. त्याच्यातून नंतर दुसरा प्रसंग आहे की आग लागलेली, जाळ आहे. जाळ दिसते, आग दिसते. त्या आगीतून मला वाचव म्हणून हा बिचारा धावा करतोय आणि ही जाळ त्याला भस्मसात करेल म्हणून तो विनवणी करतो आणि तो साकडं घालतो बोधिसत्वाला आणि बोधिसत्व त्याच्या समोर हवेतून प्रकट झालाय. कल्पना करा, हवेतून प्रकट झालाय, आला समोर. ही संकल्पना इथे आहे. ह्या अलौकिक तत्वावर आहेत का सगळ्या. ह्या त्यावेळेत मानले गेलेले आहेत. पण हे आजच्या काळात मानू नका. बाबासाहेबांनी हे सगळे नाकारलेले आहे. ओके, तर त्या आगीतून वाचव म्हणून त्याला साकडं घातलेले तुम्हाला दिसते. ठीक आहे. जंगलातून येतात सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचव म्हणून हा भला मोठा वारुळातून निघालेला नाग दिसतोय. ओके, आता तो मला डसेल किंवा माझा चावा घेईल म्हणून तो काय करतोय? बोधिसत्वाला साकडं घालतोय. बोधिसत्व त्याच्या समोर हवेतून प्रकट झालाय. ओके, पुढे काय आहे? तो काय करेल? आता तो खाईल मला म्हणून किती व्याकुलतेने तो बघतोय. चेहरा त्याचा ट्विस्ट झालाय. तो मागे बघतोय आलाय की खाल्लाय की आता खायचं बाकी आहे म्हणून एवढा व्याकुलतेने तो पाठीमागे बघतोय. आणि सिंह आता 2 पायावर उभं राहिले. जेव्हा प्राणी हिंस्त्र होतो, काय म्हणतो? प्राणी जेव्हा कुठला प्राणी, वाघ किंवा सिंह जेव्हा खूप आक्रमक होतो तेव्हा त्याची शेपटी जी असते ती अशी वळली जाते. ती वळलेली शेपटी सुद्धा दाखवले, त्याचा आयाळ दाखवलेला आणि तो आता माझ्यावर हल्ला करणार आणि आता मला खाईल म्हणून तो अगदी व्याकुलतेने त्याच्याकडे बघतो आणि बोधिसत्वाचा धावा करतो आणि बोधिसत्व त्याच्या समोर
समोर आलाय हवेतून आणि तो आता त्याला त्या संकटातून बाहेर काढतोय किंवा वाचवतोय. दुसरा पॅनल काय आहे? चला सांगा सांगा. समोर काय आहे? हत्ती आहे. हत्ती आहे. हत्ती आता पायाखाली चिरडेल मला, म्हणून तो अगदी व्याकुळतेने धावा करतो. कोणाचा? बोधिसत्वाचा. हात जोडलेले आहेत, वाकलेला आहे, गुडघ्यावर बसलेला आहे आणि हत्ती पायाखाली तुडवणार, म्हणून तो व्याकुळतेने बोधिसत्वाचा धावा करतो आणि बोधिसत्व समोर आलाय हवेत. ओके, असं हे सगळं 5 पॅनल. 2 स्त्रिया आहेत. मी याच्यावर लिहिलं होतं, तुम्ही तो टाकलं होतं, म्हणजे अरुणा मॅडमनी तो आता रिसेंटली टाकलं होतं आणि मला अशीच कल्पना आली होती. मी असंच लिहिलं होतं की आम्ही सगळेजण बाहेर, माझ्या बरोबर 8-10 माणसं होती जी बाहेरून आलेली, माझे मित्र. तर आम्ही तिकडे बाहेर असं बोलतोय आणि अशी कल्पना मला सुचली की आम्ही तिकडे गप्पा मारतोय आणि आमचा गलका ऐकून इथे तारा आणि भ्रुकुटी ज्या एवढ्या जबरदस्तपणे त्या कलाकारांनी कोरून ठेवलंय की स्त्रिया जशा आजच्या आहेत तशाच त्या स्त्रिया आता तुम्हाला बघायला मिळतात आणि त्या अचानकपणे ज्या सजीव असलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्या दगडात जाऊन परावर्तित झालेत आणि त्या दगडात रूपांतरित झालेत. असे त्या एवढ्या बेमालूमपणे त्यांनी त्या कलाकारांनी कोरून ठेवले. सगळे शारीरिक ठेव त्यांची अतिशय तंतोतंत त्यांनी ठेवलेले आहे. स्लिम ट्रिम आहेत, गुडघे बारीक आहेत, पाय दुमडलेला आहे एक असा, तर तोही कोरलेला आहे त्यांनी. पायामध्ये तोडा आहे, पाय जरासा इकडे आहे म्हणून तोडा या बाजूला सरकलेला आहे, ठीक आहे, पायातला. आणि जसं खानदानी स्त्रिया, राजघराण्यातल्या स्त्रिया जो शेला पांघरतात ना, तसा त्यांनी पांघरलेला आहे. तो इथे दिसतोय, त्याचा काड धरलेला आहे, हात आहे इथे, तो आहे, खांदा दिसतोय, गळ्यामध्ये ते हायली ज्वेलर्ड आहे, कमरपट्टा त्यांनी कमरेचा दागिना घातलेला आहे, गळ्यामध्ये दागिना घातलेला आहे. आंबाडा हिचा वेगळा आहे, हिची हेअरस्टाईल वेगळी आहे, हिची हेअरस्टाईल वेगळी आहे, दोघींची हेअरस्टाईल वेगळी आहे, केसांची रचना वेगळी आहे. तिने ज्वेलरी घातलेली, तर हिने पण वेगळी ज्वेलरी घातलेली आहे. गळ्यापासून कमरेपर्यंत एकच दागिना आहे, तो जॉईंट आहे बघा, इथे मध्ये जॉईंट आहे, तो कुठेही तुटत नाही की वरचा आहे खालचा नाहीये, वेगळा आहे. तो वरचा आणि तो जॉईंट झालेला इथे आहे, तो एकत्रित झालेला आहे. ही तारा आणि भ्रुकुटी या 2 कॅरेक्टर्स आहेत. तारा आणि हाच आहे ना सर? हा कशाच्या आधारावर? सिंहनाद सुत्त. सिंहनाद सुत्ताच्या आधारावर आहे. सिंहनाद सुत्त म्हणजे सिंहासन. सिंहासन कुठे आहे? तर हा सिंहासन, याला म्हणतात सिंहासन. ज्यांनी कोणी सिंहासन चोरलंय ते इथून चोरलंय. हे सिंह आहेत. ओके, बुद्ध बसलेले आहेत कशावरती? हे सगळे ग्रीक मधून घेतलं. आपण आपल्या डिस्कशन चालू होतं. आपल्याला शिल्पकला जी मिळाली ना, ही ग्रीकांकडून मिळाली. बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहेत. प्रलंब पाद म्हणजे पाय जे आहेत त्याला प्रलंब पाद म्हणतात. त्यांनी कमळाच्या अधिष्ठानाला पाय ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे त्यावेळेला खुर्च्या नव्हत्या, तेव्हा जो मंच होतो किंवा त्याला आसन म्हणतो, गादी म्हणतो आपण, ती असते. इथे 2 कोण आहेत? ते आता सांगितलेले दोन्ही बोधिसत्व आहेत. ओके, बोधिसत्व आहेत. ही कोण आहे? आणि ही कोण आहे? तारा आणि भ्रुकुटी आहे, तो बोधिसत्व आहेत. हे कोण आहे? यक्ष, गंधर्व यांना म्हणतात. हा, आता गंधर्व आपल्यासारखे असतात. यक्ष कसे असतात? जाडजूड असतात, ढेरपोटे असतात. ओके, गुटगुटीत असतात खूप, तर हे दिसतात. हे दोन राजे आहेत. हे दोघे वेगळे दिसतात का? का? कशावरून? येस, हे दोघेही बाहेरच्या देशातले राजे आहेत. दोघे बाहेरचे राजे, भारतीय राजे नाहीये. भारतीय राजे कसे ओळखायचे? येस 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 येस. आता भारतीय राजे ओळखायचे ते सांगतो. हे दोन्ही राजे वेगळे आहेत. हा, पेटा तर आहे. हे दोन्ही देशी राजे इथे खाली आहेत. हे दोघेही राजे नागवंशी आहेत. दोघांच्या डोक्यावरती नागफणा आहे आणि त्यांच्या बाजूला कोण आहेत? त्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या डोक्यावर पण नागफणा असायचा. यांच्या 5 असायचा. पंचनिकायामध्ये पारंगत असलेली लोक 5 फणांचा नाग डोक्यावर धारण करायचे, तो त्यांचा टोटेम होता. आणि स्त्रिया आपल्या डोक्यावर